बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दातिया आणि गुजरातमधील मांचलपूर या 3 जागांसाठी आज मतदान. बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीवर लक्ष. बांकीपूरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन निवडून येत होते. नितीन नवीन राज्यसभेवर गेल्यानं ही जागा रिक्त. एअर इंडियाच्या इमारतीमधून मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार चालणार. 23व्या मजल्यावर आलिशान मुख्यमंत्री कार्यालय असणार. 22व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल असणार. एअर इंडियाची इमारत सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर डागडुजीला सुरुवात. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत 40 जणांचा मृत्यू. महागाई, मूलभूत हक्कांच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप. कारवाईमध्ये शेकडो नागरिक गंभीर जखमी. अनेक भागातील इंटरनेट सेवा आणि वाहतूक खंडित. अहमदाबाद विमान अपघाताचं कारण इंधन नियंत्रण स्विचमधील बिघाड नव्हतं. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती. विमान उत्पादक कंपनीच्या प्रगत चाचणीतही या प्रणालीमध्ये कोणताही दोष आढळला नाही. विमान अहवालाचा चौकशी अहवाल प्रसिद्ध होण्यास विलंब झालेला नाही. सरकारकडून स्पष्ट. जपानच्या नैऋत्य भागामध्ये 7.1 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप. भूकंपामध्ये 18 जणांचा मृत्यू तर 62हून अधिक जण गंभीर जखमी. काशिमा शहरातील मॉलमध्ये गॅसचा स्फोट होऊन काही भाग कोसळला. या भूकंपामुळे 45,000 घरांचा वीज पुरवठा खंडित. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. ओडिशामध्ये पुरामुळे 3घांचा मृत्यू. 2 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित. बालासोर, भद्रक, जाजपूर, संबलपूरमध्ये पुराचा सर्वाधिक तडाखा. 44 तालुक्यातील 266 गावांना पुराचा वेढा. युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची माहिती. कथित बिटकॉईन घोटाळा प्रकरणी राज कुंद्राची मुंबई उच्च न्यायालयात धाव. न्यायालयानं बजावलेल्या समन्स विरोधात कोर्टात धाव. ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समन्स देण्यात आला होता. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये शेतकरी आंदोलनाच्या वेळेला एसीपी मोनिका शुक्ला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एसीपी मोनिका शुक्लांनी शेतकरी आंदोलकांची बस रोखली. व्हिडिओनंतर मोनिका शुक्ला यांचं सोशल मीडियावर कौतुक. कॉमनवेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या दिलीप गावितला गोल्ड मेडल. दिलीप गावितनं धावण्याच्या शर्यतीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. निफाडच्या सर्वेश कुशारेने हाय जंपमध्ये सिल्वर मेडल जिंकलं. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत 15 मेडल्स. खरीप हंगामातील पिकांच्या विम्यासाठी अर्ज करण्याची 31 जुलै अंतिम दिवस. शेतकऱ्यांकडे अर्ज करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. बाजरी, तूर, मका, सोयाबीन, कापूस, भुईमूग आणि खरीप कांदा पिकांचा समावेश. राज्यातील पालिका विकास कामांवर आता एआयची नजर. विकास कामांवर एआय, जिओ टॅगिंग, जीआयएस मॅपिंग माध्यमातून नजर ठेवणार. संचालकांच्या अध्यक्षतेखालील विशेष अभ्यास गट स्थापन. राज्यामध्ये 24,667 हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधित. बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे सोयाबीन पीक बाधित. निकृष्ट दर्जाचं बियाणं दिल्याप्रकरणी 85 कंपन्यांवर कायदेशीर कारवाई. शेतकऱ्यांना तातडीनं पर्यायी बियाणं उपलब्ध करून देण्याचे कृषीमंत्री दत्ता भरणेंचे आदेश. पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत 60,39,000 मतदारांना गणना पत्रकांचं वाटप. बीएलओच्या पडताळणीमध्ये 78,000हून अधिक मतदार स्थलांतरित किंवा बोगस असल्याचं आढळलं. मुंबई महापालिकेनं जन्ममृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीचं काम अनधिकृतपणे रोखून धरलं. ना नोटीस ना आदेश. जन्ममृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचं काम ठप्प. प्रशासनाच्या कारभाराविरोधात आयुक्त आणि किरीट सोमय्या यांना कायदेशीर नोटीस बजावली. पीओपीच्या मूर्तीचं नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन नकोच. मूर्तीकारांच्या युक्तिवादावर मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुणे मनपाच्या कचरा व्यवस्थापन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. विभागाची झाडणकाम निविदा फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठी असल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आरोप. पुणे शहरातील हवा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित श्रेणीमध्ये. पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालामधून माहिती समोर. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी कवच 5.0 प्रणालीला मंजुरी. प्रवास अधिक सुरक्षित होणार. स्वदेशी बनावटीची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम टप्प्याटप्प्यानं लागू केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल. बहुप्रतीक्षित शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी. पुणे मेट्रोचा आणखीन एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण. 23 किलोमीटरच्या या मार्गावर 23 स्थानकं असणार. मुंबई विमानतळावर 1 कोटींहून अधिक किमतीचं सोनं जप्त. जद्दाहवरून आलेल्या प्रवाशावर कारवाई. सोन्याचे 4 तुकडे शरीराच्या गुप्त भागामध्ये लपून आणल्याचं उघड.
ठाणे बोरिवली दुसऱ्या बोगद्याच्या कामाला पुढील आठवड्याचा मुहूर्त. मंडाळे ते डीएन नगर मेट्रो 2B मार्गिकेच्या चेंबूर स्थानकाचंही लोकार्पण करण्यात येणार.